मंडळी, चला करूयात डोसा. त्यासाठी घेतलेला आहे मी 1 ग्लास तांदूळ आणि अर्धा ग्लास तांदूळ म्हणजे 1.5 ग्लास आणि 1 वाटी उडदाची डाळ. ही उडदाची डाळ घरची आहे आणि हे तांदूळ मी 9 वाजता भिजत घातले होते आणि 4 वाजता बारीकही केले. बारीक केलेला व्हिडिओ स्किप झाला आहे. तुम्ही बघू शकता सकाळी हे पीठ किती फुगलेलं आहे मस्तपैकी. आता करूया चटणी. तर चटणीसाठी लागणारे साहित्य: लसूण, डाळा, अद्रक, कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि जिरे आणि ओलं खोबरं हे बारीक करून घेतलेलं आहे. आता देऊयात तडका. तडक्यासाठी मी इथे पळी ठेवलेली आहे आणि त्यात तेल गरम झाल्यानंतर राई तडतडून द्यायची आहे. चांगली अशी तडतडली की मग त्यात गॅस बंद करून त्यात कढीपत्ता टाकायचा आहे. बघू शकता माझी राई किती तडतडत आहे. आता राई तडतडल्यानंतर बघा मी इथे गॅस बंद केलेला आहे. गॅस बंद केल्यानंतरच मी कढीपत्ता घातलेला आहे आणि ही चटणीत हा तडका मी चटणीत टाकत आहे. या व्हिडिओत वाफ आलेली आहे कॅमेऱ्यावर, त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि दुसऱ्या पातेल्यात इथे मी पीठ साईडला काढून घेतलेलं आहे. तवा गरम झाल्यानंतर ह्याला तेल लावायचं आहे. तेल लावल्यानंतर पाणी शिंपडायचं आहे आणि ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथे पाणी शिंपडलेलं आहे आणि व्यवस्थित चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यावर आता मी एक पळी डोस्याचं पीठ टाकणार आहे आणि व्यवस्थित हळूवारपणे पळी फिरवून घेणार आहे. बघा किती हळूवार मी पळी फिरवत आहे. जोरात फिरवायची नाही, नाहीतर डोसा तुटू शकतो. बघा आता हा व्यवस्थित आपल्याला भाजून द्यायचा आहे. आता ह्याच्यावर मी तेलाच्या बोळ्याने तेल फिरवत आहे. तेल फिरवल्यानंतर आपल्याला हा डोसा जरा लाल होईपर्यंत भाजून द्यायचा आहे आणि डोसा हा एका साईडने भाजायचा असतो. बघू शकता डोसा लाल झालेला आहे. आता मी हे काढत आहे. डोसा भाजल्यानंतर आपोआप निघतो. बघू शकता किती व्यवस्थित भाजलेला आहे. आता मी अजून एक डोसा करून दाखवतो त्याच पद्धतीने. तेल लावलेलं आहे, त्याच्यावर पाणी शिंपडलेलं आहे आणि कपड्याने पुसल्यानंतरच ते पीठ एक पळी मी टाकलेला आहे. आपला डोसा तयार आहे आणि चटणीही. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि परफेक्ट मेजरमेंट असल्यामुळे डोसे हे चांगले होतात. झाली तरी डोसे आपले चिटकतात, कारण की उडदाची डाळ ही चिकट असते आणि मी घरची डाळ असल्यामुळे मी कमी डाळ घेतलेली आहे, कारण की ही जुनी डाळ आहे आणि जुनी डाळ ही फुगते. बघू शकता आपला डोसा तयार आहे.